हाच तर प्रसंग आहे. जर जातीसंग दंगलीच्या लढाईत नेला असता बच्चू गाव पेटले असते, घरना घर पेटून टाकलं असतं. धर्म आणि जातीचे झेंडे आम्ही गावोगाव फैलवले असते. व्यवस्थेनं मेला त्याचं महत्त्व सांगितलेलं आहे. ज्यावेळेस त्यांनी त्यांच्या जाहीरनाम्यात असं सांगितलं होतं की आम्ही कर्जमाफी करू. त्यांचा पहिला मुद्दा तो होता की आम्ही कर्जमाफी करू, आम्ही निवडून आलो तर. मग त्या सगळ्या आश्वासनावरती त्यांनी नांगर फिरवला. या सगळ्यामध्ये विरोधक शांत का बसले, नेमकं काय कारण होतं? तर सगळ्या राजकीय पक्षांना एक मोठा प्रश्न आहे. कदाचित तो थोडा मला पण आहे का शेतकरी या प्रश्नापेक्षा जातीचे प्रश्न म्हणजे मागणी ठेवून मत मारणारी शेतकऱ्याची जमात संपलेली आहे. त्याला त्याच्या डोक्यात व्यवस्थित जात धर्म पंथ. पहिले तर काय झालं आहे, 500 रुपयाचं चोर असलं ना तर त्याला मारतोय, 371 दाखलं होतं, लगेच गुन्हे दाखल होते, हातली लावते, त्याचा मनात घ्यावं लागतं. पण पीक विमा घोटाळ्यामध्ये एवढा सगळा घोटाळा केला, कुणावर गुन्हा दाखल झाला नाही, त्याला हातली लागली का, किंवा त्यांना बाप नेला तरी चालते, पण नेता जयंत राहिला. दिल्लीचा नेता नेला तर गावागावात बॅनर लागतो आणि बाप नेला तर पोरगे पुन्हा लढायला तयार नाही. हाय हॅलो नमस्कार, मी ओमकार. स्वागत आहे तुमचं आमच्या या हॅलो कृषीच्या विशेष पॉडकास्टमध्ये. जर आपण बघितलं तर भारत आणि पाकिस्तान या दोन देशांमध्ये सध्या तणावाचं वातावरण होतं. ती परिस्थिती कुठंतरी तर शांत झालेली दिसते. पण या सगळ्यामध्ये महाराष्ट्रातला शेतकरी सध्या युद्ध करतोय, संघर्ष करतोय, जगण्यासाठी संघर्ष करतोय त्याच्या सगळ्या प्रश्नांना धरून. पण या सगळ्यामध्ये आपण जर बघितलं तर महाराष्ट्र सरकार म्हणजे 2024ची विधानसभा निवडणूक झाली त्यावेळेस महाराष्ट्र सरकारनं असं सांगितलं होतं की आम्ही शेतकऱ्यांची कर्जमाफी करू. पण ते जे काय आश्वासन दिलं होतं त्या आश्वासनाला कुठेतरी नांगर फिरवण्याचं काम महाराष्ट्र सरकारनं केले. या सगळ्या प्रश्नाला कोणीच हे करत नाही, आपल्याला धरून चालत नाहीये ना. कुठलं समाज माध्यमाला सपोर्ट करतंय, कुठला राजकीय नेता सपोर्ट करतोय. राजकारणाच्या थोडंसं पलीकडे जाऊन शेतीविषयक प्रश्नावरती आज आपल्यासोबत चर्चा करण्यासाठी आहेत बच्चू भाऊ कडू. सगळे त्यांना बच्चू भाऊ म्हणतात. भाऊ, स्वागत आहे तुमचं आमच्या विशेष पॉडकास्टमध्ये. धन्यवाद. माझा सगळ्यात पहिला प्रश्न असा असेल की जवळपास सगळे शेती तज्ज्ञ असे म्हणतात की कर्जमाफी होऊ शकत नाहीये. पण ज्यावेळेस आपण महाराष्ट्र सरकारचा विचार केला तर त्यांनी असं सांगितलं होतं की कर्जमाफी आम्ही करू. मग ह्या सगळ्यामध्ये त्यांनी जे आश्वासन केलं होतं की आम्ही कर्जमाफी करू, ती कर्जमाफी कुठेतरी होताना दिसत नाहीये. 2-3 प्रश्न आहे. पहिले आपण सांगितलं की कर्जमाफी होऊ शकत नाही. अर्थात मागच्या 5 वर्षात 2दा कर्जमाफी झाली. एक महात्मा फुलेंच्या नावानं आणि एक छत्रपती शिवाजी महाराजांच्या नावानं. जे उद्धव साहेबांनी केली होती CM असताना, नंतर शिंदे साहेब झाले किंवा देवेंद्र फडणवीस झाले, त्याच्या अगोदर एक कर्जमाफी झाली. कर्जमाफी मुळात हा काही मूळ विषय नाही आहे, पण आश्वासन यांनी संकल्प केला होता आणि देवेंद्रजीनं धाडाव सांगितलं होतं सभामध्ये 7-12 कोरा 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 आम्ही कर्जमाफी करणारच. आणि त्यासोबत MSP धरून म्हणजे MSP म्हणजे हमीभाव धरून 20% आम्ही अनुदान देऊ म्हणजे बोनस देऊ, हे सुद्धा भाजपच्या एकूण वचननाम्यामध्ये होतं. हे सगळं असताना आता नेमकं आपण पाहतो की ते विसरलेलं दिसतं. अजितदादाला विचारलं तर ते असं सांगतात का मला माहीत नाही, मी कुठं बोललोच नाही. आणि शिंदे साहेब त्याबद्दल अजूनही पाहिजे तसं समोर येत नाही. आणि फडणवीस साहेब बोलायला तयार नाही. ज्यांनी ही सभेत सामान्य लोकांना आपल्या भाषण शैलीतून त्यांचे मन जिंकावं आणि त्याच्यातून मत भेटावं म्हणून कर्जमाफीची घोषणा केली. आणि घोषणा केल्यानंतर आता ते सरळ लोकांची फसवणूक करतं. मतं घेतली परंतु कर्जमाफीचं वचन पूर्ण करत नाही. एकंदरीत आपण जर पाहिलं तर राज्याचं बजेट 7 लाख कोटीच्या जवळपास आहे. कर्नाटकचं बजेट 3 लाख कोटीच्या जवळपास आहे. आता कर्नाटकच्या एकूण बजेटच्या 3 लाखाच्या बजेटपैकी 45,000 बाजूनं असणारं राज्य आपल्यापेक्षा लहान, बजेटचा आकार लहान, पण कृषी विभागासाठी कर्नाटक सरकारनं 45,000 कोटी ठेवले. आणि महाराष्ट्रानं 7 लाख कोटीच्या बजेटमध्ये फक्त 9,000 कोटी ठेवले. म्हणजे 2 राज्याची तफावत जर पाहिली तर बजेट लहान असून तरतूद जास्त आहे आणि इथे बजेट मोठं असून तरतूद कमी आहे. हे एकंदरीत राज्य सरकारचं, महाराष्ट्र राज्य सरकारची आणि भाजपची शेतकऱ्याला पाहण्याचा दृष्टिकोन हा कसा आहे या बजेटच्या 2 गोष्टींवरून तुमच्या लक्षात आलं असेल. दुसरं 50 लाख कोटीचं केंद्राचं बजेट आहे. 50 लाख कोटीमध्ये शेतकऱ्याची संख्या किमान देशामध्ये 50 कोटी आहे. म्हणजे 144 कोटीपैकी 50 कोटी हा शेतकरी आहे आणि त्याला फक्त बजेटमध्ये
1,00,000 कोटीच्या जवळपास ठेवलेलं आहे. 50 लाख कोटीच्या केंद्राच्या बजेटमध्ये फक्त आमच्या शेतकऱ्यासाठी 1,00,000 कोटी आणि त्याच्यातलं आम्ही पाहतोय का 1,00,000 कोटीमध्ये 50,000 कोटी हे फक्त संशोधनासाठी ठेवले. ते ठेवावं, पण ते डायरेक्ट काही शेतकऱ्याला भेटणार नाही. डायरेक्ट किती भेटणार? फक्त त्याच्यातले 25-30,000 कोटी. म्हणजे शेतकऱ्याला कसं नडवलं जातं, कशा पद्धतीनं त्याला फसवलं जातं, त्याच्याकडे कसं दुर्लक्ष होतं हे स्पष्ट दिसतं. मी नेहमी सांगतोय का काल परवा खताचे भाव जर आपण पाहिले तर युरिया आपण MRP युरियाची ही 448 रुपये आहे. म्हणजे एका किलोची, एका क्विंटलची. आणि त्याच्यावर भारत सरकार सबसिडी देतं 1,500 रुपये. म्हणजे MRP आहे 438 आणि आपण पाहतोय का त्याच्यावर आपण सबसिडी देतोय 1,500 रुपये. असंच बाकीच्याही खतावर ही स्थिती आहे. एकंदरीत आम्ही पाहतोय का या सगळ्या कर्जमाफीपेक्षा, मी तर म्हणतो कर्जमाफी नाही, कर्जमुक्तीमध्ये आपण गेलो पाहिजे. पुन्हा शेतकऱ्यांना कर्ज घ्यायला लागलं नाही पाहिजे. आणि शेतीमालाला जर भाव भेटला आणि त्याच्यावर जर काही बंधनं घातले नाही तर शेतकरी सरकारची कर्जमाफी करू शकतं, एवढी त्याच्यामध्ये ताकद आहे. आम्ही कांदा आयात करतोय, आम्ही तूर डाळ आयात करतोय, आम्ही पाम तेल आयात करतोय. अर्थातच इथल्या शेतीमालाचे भाव वाढू नये म्हणून हे सगळी कारस्थानं केल्या जातात. आणि याच्यामुळं जे काही आम्ही पाहतोय निर्यातीला वाव असताना सुद्धा जिथं भाव भेटन तिथं विकू द्यायचं नाही, आणि भाव भेटला तर पाळण्याचा जो उद्योग आम्ही पाहतोय सरकार नेहमी करत आलं, त्याचे परिणाम आम्ही पाहतोय कर्जमाफीमध्ये, मागणीमध्ये आले. ज्यावेळेस अजित पवार साहेबांना आत्ता उल्लेख केला तुम्ही की त्यांना प्रश्न विचारला होता की कर्जमाफी कधी होऊ शकते, तर त्यांचं म्हणणं होतं की मी असा शब्द दिलाच नव्हता. मग महायुती सरकारनं ज्यावेळेस त्यांनी त्यांच्या जाहीरनाम्यात असं सांगितलं होतं की आम्ही कर्जमाफी करू, त्यांचा पहिला मुद्दा तो होता की आम्ही कर्जमाफी करू, आम्ही निवडून आलो तर. मग त्या सगळ्या आश्वासनावरती त्यांनी नांगर फिरवला. या सगळ्यामध्ये विरोधक शांत का बसलेत? नेमकं काय कारण असू शकतं? काय होतंय का एकतर सगळ्या राजकीय पक्षांना एक मोठा प्रश्न आहे, कदाचित तो थोडा मला पण आहे, का शेतकरी या प्रश्नापेक्षा जातीचे प्रश्न किंवा झेंड्याच्या रंगाची खेळी खेळली तर आपण जिंकू शकतो. जातीपातीचं राजकारण त्याच्यात जिंकू शकतो हा एक ठाम विश्वास झालेला आहे. ते विरोधी पक्ष असू दे. आपण पाहतो का निवडणुकीत कधी फतवा निघतं, कधी बटेंगे तो कटेंगे म्हटलं जातं. आणि या सगळ्या वातावरणामध्ये आता कष्टकरी काम करणाऱ्यांचे प्रश्न हे काही फार महत्त्वाचे राहिले नाही. ते केले तरी लोक जातीच्या नावावर मतं मारतात. शेतकरी म्हणून कोणी मत मारत नाही. हे एक तरी असा शेतकरी महाराष्ट्रात नाही हिंदुस्थानात दाखवा का त्यानं असं कधी म्हटलं का मी कर्जमाफी द्यान किंवा मला भाव द्यान तर मी तुम्हाला मत मारन, असं कोणीच म्हटलं नाही. आरक्षण द्यान तर मी मत मारन असं म्हणणारी लोक आहे. आम्हाला पगार वाढवा तर आम्ही मत मारन असं म्हणणारे लोक आहे. पण आमची कर्जमाफी किंवा आम्हाला हमी भाव द्या तरच आम्ही तुम्हाला मत मारन असं एकाही शेतकऱ्यानं म्हटलं नाही. म्हणजे मागणी ठेवून मत मारणारी शेतकऱ्याची जमात संपलेली आहे. त्याला त्याच्या डोक्यात व्यवस्थित जात धर्म पंथ निळा हिरवा पिवळा भगवा हे व्यवस्थित घालण्याचं काम, म्हणजे इतिहासात रुजून ठेवण्याचं काम, पण अर्थामध्ये मात्र अर्थहीन ठेवलेलं आहे. आम्ही इतिहास वाचतो जरूर, तो वाचावा, तो जपावा, पण आमचं अर्थकारण काय, आमच्यासोबत कसं छळल्या जातं, आम्हाला कसं लुटल्या जातं हे पाहण्याची क्षमता व्यवस्थित संपवली आहे. कारण सगळ्या पक्षाच्या ITI सेल असतं. ITI सेल हे सगळं व्यवस्थित काम करत असतं. तुमच्या डोक्यामध्ये काय घालायचं आणि कोणत्या दिशेनं त्याला घेऊन जायचं युवकांना हे व्यवस्थित ठरलं आहे. आज रोजगार नाही, बेरोजगारी आहे. 2 लाख जर 1,000 जागा निघाल्या तर 1 लाख लोक अर्ज भरतात, त्या स्पर्धेत उतरतात. 4-4 वर्ष निकाल लागत नाही. इकडे शेतीमध्ये भाव नाही, काम करावं तर मजुरी भेटत नाही. म्हणजे अजितदादाचा पगार जेव्हा ते निवडून आले तेव्हा ते 55,000 होते, आता त्यांचा पगार 3.5 लाख झाला. आणि कामावर मजुरी करणाऱ्या मजुराचा पगार 200 रुपये होता, आता तो 310 झाला. म्हणजे 2010मध्ये कितीनं वाढला आहे? फक्त 100 रुपयाने. इथं लाखानं वाढला तरी समाधान नाही. आणि असंच भावाचंही झालं. म्हणजे मला अजूनही आठवतं आहे का 300 रुपये तोळं सोनं होतं, 300 रुपये शिक्षकांना पगार होता आणि 300 रुपये कापसाचे एका क्विंटलची किंमत होती. तीनही 300 होते. म्हणजे आता सोनं 90,000वर गेलं, शिक्षकांचा पगार हा 60-70 हजारावर गेला आणि कापूस मात्र 7,000त अटकला. हे एकंदरीत ही व्यवस्था होरपळून त्याला जाणीवच होऊ द्यायची. त्याच्या पायाला लागलाय, डोक्याला लागलाय, पण त्याला ते सगळं भान विसरून त्याच्या डोक्यात धर्म टाकलाय.
आणि धर्म टाकून त्याला व्यवस्थित आम्ही पाहतोय खऱ्या मुद्द्यापासून दूर ठेवण्याचा प्रयत्न होतो. अगदी तुम्ही जसं म्हणलात की शेतकऱ्यांचा नेता असा कोण महाराष्ट्रामध्ये प्रोजेक्ट झालेला नाही आतापर्यंत. शरद जोशी एक शेतकरी संघटनेचे मोठे नेते होऊन गेले महाराष्ट्रामध्ये. त्यांच्यानंतर जर बघितलं तर कुठलाच आता शेतकरी नेता म्हणजे शेतकऱ्यांनी असा आमचा नेता असं कोणाला बघितलं नव्हतं महाराष्ट्रामध्ये. तुमच्या रूपानं महाराष्ट्राला शेतकरी नेता मिळतोय का? शेतकऱ्यांनी तुमच्याकडे बघावं का काही शेतकऱ्यांचा नेता म्हणून? खरं तर मी प्रचंड 20 वर्ष दिव्यांगाचं काम केलं, शेतकऱ्याची आंदोलनं केली, पण त्याला लगातार जी आम्ही पाहतो ते ठेवले नाही. पण आता आम्ही पूर्ण निर्धार केलेला आहे का शेतकरी शेतमजुरांचा विषय निवड शेतकरीच नाही, पण शेतमजुरांचा, कामगारांचा, भांडे घासणाऱ्या महिलांचा असू दे, जे जे कष्ट केल्याशिवाय ज्यांच्या घरात अन्नाचा घशात घास जात नाही, अशा सगळ्या कष्टकऱ्यांचा एक मोठा लढा आम्हाला उभा करायचा आहे आणि त्यासाठी प्रचंड मेहनत करण्याची आणि तितक्याच प्रामाणिकपणे लढण्याची आमची तयारी आहे. मला पुढचा असा प्रश्न विचारायचा होता की तुम्ही सभागृहामध्ये अगदी अमरावती असेल किंवा मराठवाड्यातील जे शेतकरी आत्महत्या करतात त्यांचा प्रश्न अगदी पोटतिडकीने मांडत असता. कदाचित तुम्हाला त्याचं गांभीर्य माहिती आहे की आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांचं कसं काय असतं. पण या सगळ्यामध्ये विचार केला तर तो आकडा पण खूप जास्त आपल्याला मन हेलावून टाकणार आहे. पण एकंदरीत विचार जर केला तर ही आत्महत्या नेमकी कधी थांबणार आणि याच्यावर सोल्युशन परमनंट काय असू शकतं? 2 गोष्टी आहे, राजकीय इच्छाशक्ती आणि राजकारणात शेतकऱ्यांचे मुद्दे हे कधी संपायला नको. आता अमेरिकेनं तिथल्या बजेटचा कायदा केला. बजेटमध्ये शेतकऱ्यांसाठी एवढे पैसे ठेवावंच लागेल, हो, हा कायदा केला. आणि मग तसा कायदा आम्ही हमीभावाचा इथं करत नाही. आणि याच्यामध्ये सगळ्यात मोठी गोष्ट अशी आहे का काल परवा मी परभणीला गेलो. सचिन जाधव नावाच्या एका शेतकऱ्यानं आत्महत्या केली. त्याची आत्महत्या झाल्याबरोबर तिच्या पत्नीला माहीत झालं आणि त्या पत्नीनं सुद्धा आत्महत्या केली. जेव्हा तिनं आत्महत्या केली तिच्या पोटात 7 महिन्याचा गर्भ होता. 7 महिन्याच्या गर्भवतीनं आत्महत्या केल्यानंतर मी तिथं भेटायला गेल्यावर 50-60 लोक शेतकरी जमा झाले. मी त्यांना विचारलं, तुम्ही काही निषेध का केला नाही? म्हणजे आम्ही एवढे अधीन झालो आहोत, शेतकरी म्हणून राहिलाच नाही. इळा-पिळा जाऊ दे, बळीचं राज्य येऊ दे, पण इथं बळीच खतम केला. त्याचा व्यवस्थित बळी झाला. आता बळी करायला कोणी सापडणार नाही अशी व्यवस्था आणून ठेवली. आणि त्यांना विचारलं का संताप का आला नाही? एखादं बॅनर तरी छापायला पाहिजे होतं, एखादा निषेध करायला पाहिजे होतं, काहीतरी गाव तरी बंद ठेवायला पाहिजे. 3 लोक जवान लोक तुमच्या घरातले मरून पावले तुमच्या गावातले, कारण सोयाबीनचे भाव 3,500 विकावं लागलं, कर्ज अंगावर होतं आणि या विवंचनेत त्यांना आत्महत्या केली. परंतु गाव संताप नाही, राग नाही, रोष नाही, द्वेष नाही, कुठलाही झेंडा नाही, मोठा आवाज नाही. आणि मग मी सहज विचारलं, हाच जर सचिन जाधव जर जातीसंघ दंगलीच्या लढाईत मेला असता तर वचू गाव पेटले असते, घरना घर पेटून टाकले असते, धर्म आणि जातीचे झेंडे आम्ही गावोगाव फैलवले असते. व्यवस्थेनं मेला, त्याचं महत्त्व संपलेलं आहे. आम्ही व्यवस्थेनं मरतोय आणि रोज मरतोय. ते काही त्याचं कारण आमची मेहनत कमी असं नाही आहे. स्वामीनाथननं सरळ म्हटलं होतं की उत्पादन नाही उत्पन्न बढ़ना चाहिए. जर उत्पादन किती काही वाढलं, मी पहिले कापूस किंवा आम्ही ऊस असेल तर आम्ही 10 टन घेत होतो, आता आम्ही समजा 40 टन घेतो आहे. ऊसाचं उत्पादन वाढलं पण किंमत जर वाढत नसेल तर उत्पादनाला फार अर्थ येत नाही. आखरी उत्पादन वाढण्यासोबतच उत्पन्न वाढणं फार महत्त्वाचं आहे आणि तेपर्यंत वाढत नाही तोपर्यंत आत्महत्येचे सत्र थांबू शकत नाही. कारण आखरी काय होतं, त्याची विवंचना असतं, त्याचा मान सन्मान असतं. एखादी कर्जाची नोटीस तुमच्या आमच्यासारख्यावरही आली आणि देण्याचं कुठलंच शस्त्र आपल्याजवळ नाही आहे, सगळ्या विवंचना आहे, तर आखरी असं वाटतं का मी संपलो म्हणजे किमान कुटुंब चांगलं जगन. अशा ज्या भावना आहे त्याला आत्महत्यापर्यंत घेऊन जातं आणि याला सगळं जबाबदार सरकार आहे. व्यवस्थित आमची पिळवणूक, आमचं छेड, बजेटमध्ये आमचा असणारा हिस्सा आम्हाला संपलो आहे. इथं जातीच्या नावानं बजेट होतं पण शेतकरी म्हणून बजेट भेटत नाही. हे या देशातल्या कृषीप्रधान देशातलं सगळ्यात मोठं दुःख आहे. बजेटचा तुम्ही विषय काढला. जर तुम्हाला हे प्रश्न सोडवायचे असतील तर महाराष्ट्रामध्ये आपल्याला किंवा केंद्राचं जे बजेट असतं त्यामध्ये शेतकऱ्यांना फार कमी वाटा असतो. मग जर कमी वाटा असेल म्हणजे पैशाचं आर्थिक गणित मांडायचं असेल तर मग हे प्रश्न नेमके सुटणार कसे? शेतकऱ्यांचे असतील किंवा दिव्यांगांचे असतील? जसं तुकडोजी महाराजाचा एक अभंग होता, त्यांनी असं म्हटलं होतं का सोन्या चांदीचा देव तेले चोराचा भेव, लाकडाचा देव तेले अग्नीचा भेव, राजकारणी देव त्याला मताचा भेव. त्याला मी 2 ओळी जास्त जोडल्या. जेव्हा आम्ही जर सगळ्यांना लिहिलं जेथपर्यंत भाव नाही, दिव्यांगाला 6,000 रुपये मानधन नाही, आम्ही तुम्हाला मत मारणार, एवढी पाटी लिहिली का हे सगळे पडत आहे. मताचं गणित बयकलं
का राजकारणी लोक काहीही करू, कारण त्याला माहीत आहे याच्यात आपलं मरण आहे आणि मरण कोणी स्वीकारत नाही. म्हणून आम्हाला हे जिथपर्यंत समजतलं हे राजकारणी लोकांना समजलं, कारण शेतकरी शेतकरी म्हणून राहायला नाही पाहिजे. त्याच्या डोक्यात पक्षाने जात टाकली आणि म्हणून आमचं बॅनर चुकलं, आमची मागणी चुकली, आमचं वागणं चुकलं, आमचं मतदान चुकलं आणि मतदान चुकल्याबरोबर सरकारचं बजेट चुकलं. हे सरळ सरळ गणित आहे. आपण पाहतोय का पूज्य बाबासाहेब आंबेडकरांनी घटना आणि घटनेच्या माध्यमातून मतदानाचा अधिकार दिला. मतदानाचा अधिकार कशासाठी दिला? अतिउत्साही चांगलं काम केलं असेल तर आनंदानं मत मारा आणि तुमच्या सोयीचं काम केलं नसेल तर रोष व्यक्त करा. त्याचं नाव आहे लोकशाही. लोकशाहीमधलं हे मतदान. आता तसं होत नाही. आता आनंदही नाही, वेदनाही नाही, दुःखही नाही, फक्त झेंडा आहे. कोणाचा भगवा आहे, कोणाचा हिरवा आहे आणि कोणाचा निळा आहे. आणि हे सगळे राक्षस एवढे मोठे झाले का हे वेळोवेळी सांगतोय. आजही भाजप काय म्हणतं, 15 वर्ष सत्तेत खाली आणि वरती असताना हिंदू खतऱ्यात आहे. मग तुम्ही 15 वर्ष सत्तेत आहे तरी हिंदू खतऱ्यात असाल तर मग आता तुम्ही एक तर अमेरिकेत जाऊन राज्य करा, नाहीतर आम्ही पाहतोय का पुन्हा इथला हिंदू घेऊन हिंदू म्हणून तुम्ही आता जे काही ओरड आहे ते बंद करा. आता 15 वर्ष कट्टर हिंदुत्वाचं राज्य असून तो प्रचारात जर बटेंगे कटेंगे म्हणतं, एक आहे तो सेफ म्हणतंय, असं म्हणून मतदान घेतंय, तर इथंच सगळं पाणी मुरतंय. सरळ सरळ युवकांच्या खोपडीमध्ये जात धर्म टाकला. गणपती उत्सव आला, रामनवमी आली, तिकडे मोहरम आली, जयंत्या आल्या, ह्या सगळ्या याच्यामध्ये त्यांना जरूर करावं. पण ह्या सगळ्या करत असताना माझ्या महापुरुषांनी यांनी जो विचार दिला, जो छत्रपतीनं दिला, तो बाबासाहेबांना दिला, महात्मा फुलेंनी दिला, अहिल्यादेवी होळकरांनी दिला, ह्या सगळ्या विचाराचं आम्ही सगळं सांगड तोडलेलं आहे आणि आम्ही सगळे कट्टरपंथी झालो. आम्ही नेहमी म्हणत असतो सभागृहात का जसं गर्व से कौम हिंदू आहे, गर्व से कौम मुसलमान आहे, गर्व से कौम बौद्ध आहे, असं म्हणत असताना आम्ही सगळे मिळून जर असं म्हटलं की गर्व से कौम किसान है, इस देश की शान है, असं जर म्हटलं तर मला वाटते त्या नाऱ्यात ताकद येईल. ती ताकद आली का बजेटमध्ये सुधारणा एका झटक्यात होईल. नक्कीच. तुम्ही युवकांचा विषय काढला इथं. मला वाटतं 2018 साली प्रवीण तरड्यांचा एक चित्रपट येऊन गेला, मुळशी पॅटर्न. त्याच्यामध्ये एक वाक्य होतं की शेती राखायची नसती तर शेती इकायची नसती तर शेती राखायची असते, बरोबर? मग त्याच शेतीमध्ये काम करणाऱ्या शेतकऱ्याच्या मुलांचं लग्न होत नाहीये. काय वाटतं या नेमक्याला, या परिस्थितीला नेमकं जबाबदार कोण आहे? मतदार म्हणून शेतकरी मजूरही जबाबदार आहे आणि सरकार पण जबाबदार. ते दोघेही जण तेवढेच जबाबदार आहे. कारण लोकशाहीमध्ये मुक्त मतदानाची व्यवस्था केली आणि ती आम्ही व्यवस्थित सांभाळली नाही. आम्ही त्याची पवित्र ठेवलं नाही. पवित्र मतदान हे पवित्र भावनेतून झालं असतं तर कदाचित हे दिवस आम्हाला आले नसते. आज चपराशाली नोकरी द्यायला तयार आहे, पण 10 एकर शेती असणाऱ्याला कोणी नोकरी देत नाही. कारण मी जरी उद्या मला जर बहीण असली किंवा पोरगी असली तर मी काय विचार करतोय का नोकरीवाला पाहू, लागन तर 2 वर्ष लेट लग्न करू. ही जी व्यवस्था आहे हे अर्थकारणाशी जोडलेली आहे. अर्थ नाही म्हणून त्याच्या जीवनाचा अर्थ संपला, त्याचं आयुष्यही संपलं आणि अशा सगळ्याच्या भानगडीमुळे फक्त एक कारण ठरलं, 10 आंदोलनाला ताकद. आम्ही पाहतो एक हत्याचं बळ म्हणजे मतदानाचं. मतदान हे हत्याच्या ताकदीचं आहे. ते 10 आंदोलन जेवढं काम करत नाही तेवढं एक मतदान काम करतं. परंतु मी ते नेहमीच सांगतोय, नेहमी तेच सांगतोय, जात धर्म पंथ पटेंगे कटेंगे एक है तो सेफ आहे, फतवा आहे, नीला आहे तो भगवा आहे. अशा ह्याच्यात आम्ही अटकून गेलो आणि इथंच खरा कामकरी कष्टकरी मेहनत न जगणारं लोक, त्यालासुद्धा घर होऊ शकलं नाही, त्याला भाव भेटू शकले नाही. मुलीचं शिक्षण हातातलं गेलं, पोरगा मात्र लग्नाला आला तर त्याच्यासोबत लग्न करायला कोणी तयार नाही. आरोग्याची 10 दिशा केली, त्याच्या खिशात पैसा नाही म्हणून त्याच्या मायले मरावं लागतं, कारण शेतीमालाला भाव नाही. आणि शेतीमालाला भाव नाही कारण मतदान आमचं पवित्र नाही. अगदी. मला आता पुढचा थोडासा प्रश्न विचारायचा होता की कृषी मंत्र्यांचे आतापर्यंत जे माजी कृषी मंत्री झाले त्यांचा एक घोटाळे सगळे बाहेर लागलेत. म्हणजे आता कृषी पंप घोटाळा असेल किंवा पीक विमा घोटाळा असेल, त्यामुळे होतंय कसं की लोकप्रतिनिधी आमचा पैसा खातात अशी शेतकऱ्याची एक भावना झाली. मग या सगळ्या विदारक परिस्थितीमध्ये शेतकरी कुठली कृषी योजना असेल त्याला अप्लाय करताना किंवा कतरतोय, नेमकं काय वाटतं याबद्दल? पहिले तर काय झालंय, 500 रुपयाचा चोर असला ना तर त्याला मारतोय, 300-180 दाखल होतं, लगेच गुन्हे दाखल होते, हातकडी लावते, त्याला जमानत घ्यावं लागतं. पण पीक विमा घोटाळ्यामध्ये एवढा सगळा घोटाळा केला, कुणावर गुन्हा दाखल झाला का, त्याला हातकडी लागली का, कुठल्याही प्रकारचा कुठलाही रोष नाही आहे, त्याच्यावर कारवाई नाही आहे.
आता जो शासन निर्णय काढला त्याच्यात फक्त पीक कापणी प्रयोगाच्या अंती एवढ्याच एका आम्ही पाहतोय गोष्टीवर त्याला त्याला विमा भेटणार. पण त्याच्यातले 3 ट्रिगर काढले. तिथले पहिला एकच ट्रिगर ठेवला फक्त पीक कापणीचा. बाकीचे 3 ट्रिगर काय काढले का तुम्ही पेरणी झाली ना अचानक जर वादळ झालं नुकसान झालं तर तो विमा पहिले भेटायचा म्हणजे 23च्या GR नुसार ₹1 भरून. त्याने दुसरं काय होतं का मधात जर काही अधिक काही रोग आला किंवा काही झालं तर तिथं काही जर नुकसान झालं तर त्याला तो विमा भेटायचा किंवा जाडपोड झाली तर विमा भेटायचा. आता काय केलं हे 3-4 ट्रिगर काढून टाकले आणि एकच ट्रिगर ठेवला पीक कापणीचा अंतिम प्रयोग. जेव्हा टक्केवारी येईल तेव्हा त्याला तो पीक विमा भेटेल. म्हणजे ज्या ट्रिगरमध्ये जास्त विमा भेटत होता तो गव्हर्नमेंटनं कट केला आणि ज्याच्यामध्ये विमाच भेटत नव्हता तो ट्रिगर मात्र ठेवला. म्हणजे कंपनीचं भलं केलं, व्यवस्थित कंपनीला जपलं आणि शेतकऱ्याला मारलं. आता जर बघितलं तर आपण शेतकरी म्हटलं की होतं की आपली पुल्लिंगी म्हणजे पुरुष असतो तो शेतकरीच असतो. पण या सगळ्यामध्ये शेतकऱ्याच्या खांद्याला खांदा लावून काम करणारी जी महिला असते, महिला शेतकरी त्याला कुठेतरी साईडलाईन केलं जातं. मग महिला शेतकऱ्याला कर्ज मिळत नाहीये, बाकी सगळ्या गोष्टी आहेत. म्हणजे अनेक प्रश्न त्यांच्या समोर असतात पण त्या प्रश्नाला कुठेतरी वाचा फोडली जात नाहीये. काय वाटतं महिला शेतकऱ्यांना बाबतीत? अहिल्यादेवी होळकरांनी खूप चांगला निर्णय घेतला होता त्यांच्या काळात. पहिले वारसदार हे पुरुषांनाच घेता येत होते आणि महिलांना वारसदार घेता येत नव्हते आणि त्यांनी ती प्रथा रद्द केली आणि महिलांना वारसदार म्हणून घेता येतं असं मोठा कायदा त्यावेळेस त्यांनी केला. मला असं वाटतं का अतिशय मला वाटतं क्रियाशील किंवा अतिशय सगळ्या गोष्टी जपणाऱ्या, घरातलं घर पण आणि शेतातला हिशोब त्याच्यातली मेहनत त्याच्यातला एक सगळ्या गोष्टी जपणारं कोणी काम करत असेल शेतीमध्ये तर ते आमच्या महिला आहे. आमची आई आहे, माय आहे किंवा भगिनी आहे. यांनी खूप व्यवस्थित शेती सांभाळली आहे. अगदी म्हणजे पोराला जसं सांभाळतं तसं त्या माऊलीनं शेती सांभाळली. पण त्याच्या नावानं 7/12 आणि त्याच्यासोबत तिचं कर्ज त्याला भेटलं पाहिजे. तिच्यासाठी एक वेगळं धोरण, जसं लाडकी बहीण तशी शेतकरी लाडकी बहीण असं काही करता आलं तर ते फार चांगलं होईल. मला असं वाटतं की शेतकरी सन्मान नावाची जी योजना केली महाराष्ट्र सरकारनं त्याची बरीच गवगवा झाली. प्रत्येकानं त्याला प्रमोट केलं की शेतकरी, पण ते एक ठराविक रक्कम शेतकऱ्याला मिळते. म्हणजे खरंच त्याचा सन्मान होतो का? ती ठराविक रक्कम त्याला सफिशियंट आहे का? ते अपमानच आहे. जसं ₹2 किलो गहू, ₹3 किलो तांदूळ आणि ह्या सन्मान म्हणजे लुटाचं कसं आहे का सोयाबीन किंवा कापूस किंवा ऊसाचा आम्ही जे शिफारस केली ते 4,500 भावाची केली प्रति टन राज्य सरकारने आणि केंद्रानं जाहीर केलं ₹3,550. म्हणजे ₹1,000ची लूट झाली का नाही झाली? हे प्रति टनामागं ₹1,000 लुटले आणि एका टनामागं 1,000 लुटले तर 80 टनामागं 80,000 लुटले. म्हणजे 80,000 लुटले आणि 5,000 दिले, 6,000 त्याच्या खात्यात टाकले. सोयाबीनचं 7,000ची शिफारस केली, हमी भावाची 15% नफा धरून. हे सगळे हमी भाव 15% नफा धरून शिफारस केली. केंद्रानं 5,000 जाहीर केले. एका क्विंटल मागं 2,000 लुटले, 2,000 कमी दिले. मार्केटचे भाव 3,500च होते. म्हणजे 3,000नं लुटलं आणि 6,000चा सन्मान निधी दिला. म्हणजे हे लुटीतून भेटलेला निधी तो आम्हाला सन्मान म्हणून दिला जाते. आमचंच घर लुटाचं, चोराचं, डाका टाकाचा आणि त्यालाच फिरून पोलीस स्टेशनच्या मार्फत त्यालाच पैसे द्यायचे. 80,000ची चोरी करायची आणि 5,000 त्याच्या घरीच द्यायचं. हे व्यवस्थित फसवणूक आहे, हे व्यवस्थित लूट आहे आणि याला मला वाटते धिक्कार केला पाहिजे अशा योजनेच्या. आम्ही काय म्हणतोय, शरद जोशीने एक वाक्य खूप चांगलं लिहिलं होतं, ते पूर्ण एकंदरीत भीतीवर लिहिलं जात होतं. ते होतं, भीक नको हवे घामाचे दाम. दाम का भेटत नाही तुम्ही सांगा? सगळ्या तुमच्या माईकपासून कॅमेऱ्याचे भाव हा तो कारखानदार ठरवतं आणि माझ्या शेतीमालाचे भाव मात्र त्या एपीएमसीतला दलाल ठरवतं. इथं सगळं गणित बघितलं. ठरवतं तर ठरवतंच पण ते एवढे कमी ठरवतं आहे का त्याच्या काही गणितच राहिलं नाही. म्हणजे जसं कामगाराला याच्यातल्या नफ्याचा तो भागीदार होत नाही, तो घाट्याचा भागीदार होत आहे म्हणून त्याचा पगार कमी होतो. पण नफा आला तर बोनस मात्र कामगाराला कधीच भेटलं नाही. तसंच शेतीच्या मालातून सगळे प्रक्रिया उद्योग उभे राहिले. म्हणजे सोयाबीनचं तेल झालं, कापसाचा कापड झाला आणि ऊसाची साखर झाली आणि दुधाचं दही झालं.
या सगळ्या नफ्यामध्ये शेतकरी कुठंच ठेवला नाही. घाट्याचा सौदा शेतकऱ्यासोबत आणि नफ्याची कारखानदारी मात्र नेत्यांची, असं व्यवस्थित त्याला चिरफाड केलं. ज्याला आम्ही मत मारलं त्यानंच आम्हाला जमिनीत गाडलं. असं सगळं चाललं. बाहेरच्या राज्यांमध्ये जर आपण बघितलं तर शेतकऱ्यांमुळं सरकार बऱ्यापैकी पडलेत. त्यामुळं शेतकरी संघटित होण्याचं प्रमाण बाहेरच्या राज्यांमध्ये भरपूर जास्त आहे. पण त्याच कंपेअरमध्ये महाराष्ट्रामध्ये जर बघितलं तर शेतकऱ्यांना संघटित होऊ देत नाहीत. नेमकं काय वाटतं? होऊ देत नाही. शेतकऱ्यांची मानसिकता नेहमीच हे सांगितलं ना का हे आम्हाला लागलेलं कीड जे आहे ते म्हणतो ना, बाप मेला तरी चालते पण नेता जिवंत राहायला पाहिजे. दिल्लीतला नेता मेला तर गावागावात बॅनर लागतं आणि बाप मेला तर पोरगं पुन्हा लढायला तयार नसतं. या व्यवस्थेनं ही सगळी व्यवस्था पूर्ण आम्ही पाहतोय का महाराष्ट्रात हेच चित्र उभं राहिलं आणि आम्ही कुठेतरी कमी पडलो असेल. पण अर्थकारण आहे. एखादा आंदोलन करतो म्हटलं तर मी एका लग्नात आत्ता चांदूर बाजारला गेलो होतो आणि भरपूर पाऊस झाला. पाऊस झाल्यावर लग्नाचं ठिकाण बदललं. ते त्यांच्या घरासमोर होतं. नंतर ते दुसऱ्या सभागृहात झालं. सभागृहात ते बदललं ते APMCत झालं. 3 ठिकाण बदलले. तरी 3000 लोक लग्नाला होते भर पावसात. आंदोलन म्हटलं तर 200 लोक राहिले नसते. लग्न महत्त्वाचं ठरतं, ते असलंही पाहिजे. पण आंदोलनात मी सहभागी झालो पाहिजे, ह्या भावना संपलेल्या आहेत. जर आपण बघितलं तर आता तुम्ही सध्या आमदार नाही आहात. पण ज्यावेळेस अधिवेशनामध्ये तुम्ही ज्यावेळेस शेतकऱ्यांचा आवाज करत होता, यंदाचं जे अधिवेशन झालं त्यावेळेस असे कुठेतरी भावना होती की शेतकऱ्यांचा आवाज आता सभागृहात नाहीये. मग असा कुठलाही जो लोकप्रतिनिधी आहे तो शेतकऱ्यांसाठी का उभा राहत नाहीये? पक्षाची गुलामी आहे. मला तिकीट पाहिजे. आता मी भाजप, राष्ट्रवादी किंवा काँग्रेसचा असेल तर मी सरकारच्या विरोधात बोलेल किंवा त्यांच्या आदेशानुसार मला काही करता येईल. कारण तिकीट हे महत्त्वाची आहे आणि तिकीट जर मी बोललो शेतकऱ्यासाठी तर मला तिकीट भेटणार नाही. तिकीट भेटलं तर मी आमदार होणार नाही. हे सरळ सरळ सूत्र आहे आणि त्याच्यामुळे कोणी बोलायला धाडस करत नाही. ज्यावेळेस आम्ही बघतो की बच्चूभाऊ बोलतात म्हणजे फक्त शेतकऱ्यांबद्दल बोलतात, शेतमजुरांबद्दल बोलतात, दिव्यांगांबद्दल बोलतात. पण हे सगळे इंटरलिंक असणं तुम्हाला नेमकं महत्त्वाचं का वाटतं? कारण उपेक्षित हाच घटक राहिलेला आहे. ह्या सगळ्यांवर तुमचे कॅमेरे गेले तर त्याचं घर पडलेलं असेल, त्याच्या घरी कोणी रोजगार नसेल, म्हणजे कोणी नोकरीवर नसेल, भ्रष्ट कारभारात तो संपलेला असणार, त्यानं मार अभ्यास केला तरी पोरगं नोकरीवर लागत नाही. तिकडे शिक्षणाची व्यवस्था नाही. शिक्षण तर पहिले जातीच्या नावानं भेटत नव्हतं, आता पैशाच्या नावानं चांगलं शिक्षण भेटत नाही. सगळ्या गोष्टी त्याच्यासोबत खेळत आहे आणि सगळे त्याला खेळवत आहे. म्हणजे प्रचंड कष्ट जरी असले, त्याला 2 पाय नसन, हात नसन, डोळे नसन, त्याला लढावं लागतं या देशामध्ये. त्याच्यासाठी आवाज करावं लागतं, आंदोलन करावं लागतं. नव्हे तर माझ्यासारख्यावर 200 गुन्हे दाखल होते. याच्यासारखं मला वाटतं दुर्दैव्य जगाच्या पाठीवर कुठलं नाही. 200 गुन्हे? 200 गुन्हे म्हणजे 100-150 गुन्हे शेतकऱ्यासाठी, 200 गुन्हे दिव्यांग बांधवासाठी. हे मला असं वाटतं का याच्यासाठी आंदोलन करावं लागतं. हे सगळ्यात मोठं दुर्दैव आहे. म्हणजे आम्ही कोणत्या लायकीचे लोक आहोत हे त्याच्याहून स्पष्ट दिसतं. म्हणजे आपण असं म्हणतो ना, कारीतून आला, एशीमधून उतरला, पुन्हा एशीच्या हॉलमध्ये गेला, त्याच्यासाठी धावणारी यंत्रणा आम्ही भेटते. पण पायी चालत चालत पाय घासत घासत आला. एसी तर डोळा पाणीसुद्धा प्यायला भेटलं नाही किंवा त्याच्या मुलाला साधं आम्ही पाहतो शिक्षण भेटू शकलं नाही, घर त्याच्या अजूनही नशिबात आलं नाही. याच्यासाठी आमचं बजेट, आमचं सरकार किंवा आमचे राज्यकर्ते त्याला वाकूनही पाहत नाही. याच्यासारखं महापाप, महादुर्दैव कुठलंच नाही. आणि म्हणून आम्ही कष्ट करण्याची एक लढाई असली पाहिजे. जे वंचित आहे, जातीनं वंचित असणारे नाही, जे कष्ट करून आर्थिक व्यवस्थेनं वंचित असणारे लोक, आपण हे लक्षात घेतलं पाहिजे का या सगळ्या लढ्यामध्ये हा सगळ्या जाती धर्मातला हा जो कष्ट करणारा, म्हणजे मी हे बिल्डिंग ज्यानं बांधली असेल तुमची, त्या कामगाराला किती पैसे भेटले आणि बिल्डराच्या हाती किती गेले, तफावत आहे. ही मोठी तफावत आहे. आमचं असं म्हणणं आहे का जातीय भेद नाही, धर्मभेद नाही, अर्थभेदाची लढाई लढलो पाहिजे. आणि अर्थभेद हा आमच्या विकासाचा सगळ्यात मोठा आम्ही पाहतोय एक अडथळा आहे. आणि ह्या अर्थभेदाची लढाई ज्यावेळेस खऱ्या अर्थानं लढल्या जाईल, जे भगतसिंगाच्या डोक्यात होती, छत्रपतीनं ते खऱ्या अर्थानं स्वीकारली आणि अर्थभेद हा नष्ट केला. त्या पद्धतीनं बाबासाहेब आंबेडकरांनी घटना लिहिताना या सगळ्या गोष्टीचा उल्लेख केला का जे अन्न, वस्त्र, निवारा हे त्या घटनेचं पसायदान होतं आणि त्यावर खरं तर आमचं सरकार चाललं पाहिजे. पण मुळात घटना होती मजबूत,
पण राज्यकर्ते नालायक निघाले आणि तिथं जाती आणि धर्माची भेद सुरू झाली आणि अर्थभेदाची लढाई वाढली आणि ते लक्षात येऊ दिली नाही. म्हणजे कष्ट करणाऱ्याच्या हाती साध्या साध्या गोष्टी कशी विषमता वाढत चालली. तुम्ही सांगा का आज जर आपण पाहिलं तर गरिबाचं शिक्षण वेगळं झालं, श्रीमंताचं शिक्षण वेगळं झालं. गरिबावरचे उपचार वेगळे झाले, श्रीमंताचे उपचार वेगळे झाले. तुमचं गरिबाचा चालणारा रस्ता वेगळा झाला आणि श्रीमंताचा रस्ता वेगळा झाला. तुम्ही टोल रस्त्यावर जाल तर 1000 रुपये द्यावं लागतं. तो रस्ता एकदम चांगला भेटते आणि जिथं टोल नाही त्या रस्त्यावर खड्डे असते. पाण्यासाठी पण अशीच लढाई आहे. श्रीमंताचं पाणी वेगळं, गरिबाचं पाणी वेगळं. शेतीमालामध्ये आम्ही तेच पाहतोय का प्रोसेसिंग करणारा कारखानदार सुखी झाला, एका दाण्याचे 100 दाणे करणारा शेतकरी मरतं आणि 80 किलोचं लोखंड टाकलं तर 100 किलोचं लोखंड टाकलं तर 80 किलोच्या वस्तू तयार होतं. तो कारखानदार मात्र श्रीमंत झाला. हे सगळे गणित अर्थकारणाशी जोडलेलं आहे. अर्थ नाही म्हणून अर्थहीन झाला आणि मग अशा सगळ्या व्यवस्थेमध्ये जातपात धर्माच्या पलीकडे जाऊन माझ्या बापाच्या मेहनतीचं त्याची लढाई लढण्याचे दिवस आता आलेले आहे. त्याच्यात आपण सगळे सहभागी झालो पाहिजे. तुम्हाला नेमकं काय वाटतं की या मागण्या मान्य होतील का? फडणवीस सरकार असेल किंवा महायुती सरकार असेल, या तुमच्या मागण्या मान्य करतील का? 2 गोष्टी आहे. मला पूर्ण आत्मविश्वास आहे मागण्या मान्य होईल. नाही झाल्या तर ज्या आम्ही पाहतोय ज्या मागण्यासाठी कोणी रस्त्यावर येत नव्हतं, कोणी त्याच्यावर आवाज बनत नव्हतं, कोणी त्याची काठी होत नव्हतं, त्याचं काठी होण्याचं भाग्य जर मला भेटत असेल तर याच्यासारखं पुण्य नाही. खरं तर एक प्रश्न असा होता की शेती आणि बाकी सगळ्या गोष्टींबद्दल लोक बोलतातच, पण शेतमजूर याबद्दल फारसं कोणी बोलत नाहीये. तुमच्या भावना नेमक्या काय शेतमजुरांबद्दल? अगदी बरोबर आहे. मी कित्येक वेळा विधानसभेत पण हा प्रश्न उचलला होता. कारण साधी योजना आम्ही पाहतोय का शेतकरी अपघात विमा योजना आहे गोपीनाथ मुंडेंच्या नावाने. ते साप चावून किंवा एखादा अपघात झाला तर शेतकऱ्यांना 2 लाख रुपये दिले जातात. पण तेच जर साप आणि तेच जर मजुराचा अपघात झाला तर त्याला मात्र काहीच भेटत नाही. ही लहानशी गोष्ट आहे. ज्या काही योजना आहे एकही योजना शेतमजुरासाठी ना केंद्राची आहे ना राज्याची आहे. बांधकाम कामगारासाठी योजना आहे, शेतमजुरासाठी योजना नाही. जसा शेतकरी उपेक्षित राहिला तसा मजूर पण उपेक्षित राहिला आणि त्यासाठी आमची मागणी होती का शेतमजुराचं स्वतंत्र महामंडळ झालं पाहिजे आणि त्या महामंडळाच्या माध्यमातून त्याच्यासाठी त्याच्या मुलांच्या शिक्षणासाठी त्याच्या आरोग्यासाठी एक चांगल्या योजना आखल्या पाहिजे. आपल्या माध्यमातून शेतमजुरांसाठी कुठला लढा उभा राहणार आहे का? तेच आम्ही ही मागणी घेऊनच या मागणीतच ते आम्ही आता जे आंदोलन करतोय त्याच्यात ही मागणी आमची आहे. मला वाटतं की ह्या सगळ्या चर्चांना कुठेतरी आपण इकडे पूर्णविराम द्यायला पाहिजे. बच्चू भाऊ, तुम्ही वेळात वेळ काढून आमच्या या हॅलो कृषीच्या पॉडकास्टसाठी उपस्थित राहिला त्याबद्दल हॅलो कृषीच्या संपूर्ण टीमकडून मी आपला खूप खूप आभार आहे. धन्यवाद. धन्यवाद.